आज आपण रव्याचा इन्स्टंट तयार होणारा ढोकळा आणि खूपच मस्त लागणारा ढोकळा पाहतो आहे. त्याच्यासोबत एक चटणी. इथे मी 1 कप रवा घेतला आहे. मेजरमेंटच्या कपनी रवा घेते आहे मी हा. आणि त्यामध्ये पाऊण कप दही घालते आहे त्याच वाटीने. आणि त्यामध्ये तितकंच पाऊण वाटी पाणी घालणार आहे, म्हणजे पाऊण कप. हे सगळं मिक्सर मी एकत्र घालून घेतलं आणि त्यानंतर याला मिक्स करते. इथे मी बारीक रवा वापरला आहे. समजा जाड रवा असेल आपल्या घरी तर त्याला एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलं तरी चालतं. थोडंसं मला पाणी हवं होतं म्हणून मी 2 ते 3 चमचे पाणी घातलं. मिरची आणि आलं घातलेलं आहे. इथे मी आलं किसून घेतलं आपल्या आवडीनुसार. थोडंसं आलं मी घातलेलं आहे यामध्ये, टेस्ट येण्यासाठी, फ्लेवर येण्यासाठी. आणि मिरची बारीक कापून घेतलेली आहे. आपण मिक्सरमधून पण करू शकतो, नाहीतर ही एकदम सोपी पद्धत आहे. छान मिक्स करून घेतलं. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं टेस्ट करून घ्यायचं. आणि मोठ्या चमच्यानी 2 चमचे आपण यामध्ये तेल घातलेलं आहे. आता आपलं बॅटर तयार आहे. एक 5 मिनटं त्याला तसंच राहू दिलं तरी चालतं. त्यानंतर तो छान फुलून जातो. यामध्ये मी 1 अख्खं पाऊच इनो टाकलेलं आहे. पॅनला आधी ग्रीस करून घेतलं होतं आणि अख्खाच्या अख्खं प्लेटमध्ये मी ओतून घेतलं आहे. 2 ते 3 मिनटापूर्वी मी पाणी गरम करायला ठेवून दिलं होतं. आता त्या पाण्यावर छान उकळ्या आल्या आहे. प्लेट ठेवून द्यायची, यावर झाकण ठेवायचं आणि 12 ते 15 मिनटं हा ढोकळा व्हायला लागतं. आपली प्लेट आडवी असल्यामुळे 12 ते 15 मिनटात हा शिजून जाणार. इथे मी भाजलेले दाणे वापरले चटणी करण्यासाठी. थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा आणि इथे मी ओली मिरची, भिजवलेली मिरची वापरली आहे. 1 पातीचा कांदा आणि 2 चमचे दही. घट्ट दही, विकतचं दही आहे हे आपण घातलेलं आहे. आणि आता मीठ चवीनुसार, जिरं पावडर थोडंसं, हे सगळं घालून आपण याला मिक्स करून घेतलं की अशी मस्त सुंदर चटणी तयार होते. इतकी छान लागते ही चटणी. आणि 15 मिनटात आपला आता ढोकळा पण तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता छान फुललेलं आहे आणि किती छान सॉफ्ट वाटतो आहे. तुम्ही याची जाळीसुद्धा पाहू शकता. कधीही न चुकणारा आणि फटकन जमणारा. आणि कोणी घरी पाहुणे येणार असतील तर तेव्हा काय करायचं, तर हा ढोकळा आपण करू शकतो. फार 15 ते 20 मिनटात तयार होणारा हा ढोकळा आहे. आणि तुम्ही पाहू शकता कापताना किती छान याचा सॉफ्टनेस दिसून येतो आहे, किती छान सॉफ्ट वाटतो आहे. खायला पण इतका मस्त लागतो. ढोकळ्यावर घालायला फोडणी तयार करून घेऊया. तेल घेतलं, यामध्ये मोहरी घातली आणि मोहरी छान तडतडल्यावर यामध्ये आपण हिंग घालूया. तुम्ही पाहू शकता मोहरी छान तडतडते. ती नीट फुटली की मग हिंग घालूया, कारण हिंग लवकर जळतं जास्त आधी घातलं तर. हिंग टाकल्यावर आपण हिरवी मिरची कापून घेतलेली ती घातली आणि कढीपत्ता असेल तर खूपच मस्त, त्याने खूप छान फ्लेवर येतो. आता आपली फोडणी ही तयार झालेली आहे. गॅस बंद करून देऊया आणि ही सगळी फोडणी आपण चमच्याच्या साहाय्याने पूर्ण पसरवून घेऊया. पहा आपला ढोकळा किती सुंदर दिसतो आहे. खाण्याची इच्छा होते इतका सुंदर आणि छान आपला ढोकळा तयार झालेला आहे. टेस्टमध्ये इतकाच मस्त लागतो आणि तितकाच सॉफ्ट झालेला आहे. फटाफट तयार होणारा आणि 15 ते 20 मिनटं म्हणजे एकदम लवकर तयार होणारा असा हा ढोकळा आहे. आणि प्रत्येक ढोकळा इतका छान निघाला आहे. कुठलाही ढोकळा प्लेटला चिकटला असं झालेला नाही आहे. व्यवस्थित सगळा ढोकळा तुम्ही पाहू शकता निघालेला आहे. आणि या चटणीबरोबर तो अप्रतिम लागतो आहे. नक्की करून पहा हा ढोकळा.